नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर बातमी बघण्यापूर्वी सबस्क्राईब अवश्य करा. तर बघूयाची विशेष बातमी. 2023ला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध ठिकाणांच्या लोकांनी गेटवे ऑफ इंडिया इथे मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे या ठिकाणी एकच गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोकांमध्ये वेगळीच ऊर्जा दिसत आहे. दरम्यान नागरिकांना सरकारकडून काय अपेक्षित आहे याबद्दल त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठा आंदोलन झाले त्यामार्फत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. 2024 मध्ये आम्हाला आरक्षण मिळावे. सरकार मराठ्यांचे असून मराठ्यांना आरक्षण मिळत नाही ही चिंतेची बाब आहे. ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र मुंबई. दादा आता 2023 वर्ष आता सरणार आहे. तो 2023 काही तासातच सुरू होईल. तो तुम्हाला 2024 मध्ये काय गोष्टी अपेक्षित आहे? 2024 आता हे सगळ्यांना चांगलं गेलं पाहिजे वर्ष. आणि प्लस पॉईंट म्हणजे जे जरांगे पाटील जे उपोषण करतायत त्यांना मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे आणि महागाई कमी झाली पाहिजे आणि यांचं सरकार एकच मतावरती स्थिर राहिलं पाहिजे. हे काही जे सारखं बदलतात सरकार, हे या सरकारमध्ये गेले ते त्या सरकारमध्ये गेले, तर यांच्या सगळ्यांचे एकमत होऊन एकच सरकार व्हायला पाहिजे आणि बाकी सगळ्यांना वर्ष सुखाचं जायला पाहिजे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे, तर त्यांचं ते मुख्यमंत्रीचं म्हणजे काम कसं वाटतं? तसं बघायला गेलं तर त्यांचं काम तसं चांगलंच आहे, पण आम्ही अजून अनुभव घेतलेला नाही, आम्ही समक्ष बघितलेलं नाही. कारण की ह्यांचं सरकार 6 महिन्यालाच बदलतं, त्याच्यामुळे आपल्याला पण काही सांगता येणार नाही. आपण जेवढं बघतो तेवढं बोलतो, आपल्यासमोर काय अजून तर काम घडलेलं नाही. तेवढं जे मध्यंतरी खालापूरजवळ जे डोंगर कोसळला तिथे एकदा काम दिसून आलं त्यांचं, बाकी काही काम दिसलेलं नाही आपल्याला. आता तुमची काय प्लॅनिंग आहे 2024? तुम्हाला काय वाटतं तुम्ही कसं हे करा 2023 मध्ये या गोष्टी राहिल्या असतील 2024 तुम्ही 2024 मध्ये तुम्ही काय काम करता? 2023 मध्ये जे काय आपले चेंज झालं नाही ते आता 2024ला आपण करायचा प्रयत्न करणार आहे. आणि प्लस पॉईंट म्हणजे जे मागचे जुने दिवस गेले ते विसरून आता नवीन वर्षाला आणि नवीन दिवसाला सुरुवात करणार आहे उद्यापासून.